हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड एक्झामचा शेवटचा पेपर म्हणजे कोर सब्जेक्टमधला शेवटचा पेपर म्हणता येईल आपल्याला. हा बायोलॉजी असतो. ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये चांगला परफॉर्मन्स करता आलेला नाही आहे किंवा ज्यांचे स्कोर या पेपरमध्ये डाऊन झालेले आहेत, तर हे डाऊन झालेले स्कोर्स रिकवर करण्यासाठी किंवा हा लॉस भरून काढण्यासाठी तुम्ही बायोलॉजीकडे ॲज अ स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून बघू शकता. सो ऑब्वियसली जे काही ॲव्हरेज स्टुडंट आहेत किंवा जे मीडियम लेवलचे स्टुडंट आहेत की ज्यांना एवढा छान परफॉर्मन्स PCMमध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये करता आलेला नाही आहे, तर तुमच्यासाठी ही एक शेवटची ऑपॉर्च्युनिटी आहे. बायोलॉजी सब्जेक्टमध्ये तुम्ही चांगला स्कोर करू शकता. पण आता प्रॉब्लेम झाला काय आहे की बायोची जी काही थिअरी आहे ती थिअरी इतकी आहे की ती रीडच होत नाही. बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी चॅप्टर्स कव्हर लवकर करता येत नाही. बऱ्याच मुलांचे जे काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते लक्षात राहत नाही. काही मुलांना तर बायोलॉजीची थिअरी बघितली का पहिले झोप येते. ओके, सो ऑब्वियसली वर्षभर आपण या सब्जेक्टला टाळत आलो किंवा पुढे ढकलत आलो की नंतर बघू आणि आता शेवटी बोर्ड परीक्षेच्या अगोदर जे काही 3-4 दिवस तुम्हाला मिळालेले आहेत त्यामध्ये तुम्हाला याचं प्रिपरेशन परफेक्टली करायचं आहे. सो बरेच विद्यार्थी मला नेहमी म्हणतात की सर आमचा काहीच अभ्यास झालेला नाही किंवा झिरो स्टडी आहे बायोचा, आम्ही काय करू? किंवा तुम्ही आम्हाला एक प्लॅन द्या जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी बायोमध्ये चांगलं स्कोरिंग करता येईल. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक व्यवस्थितपणे प्लॅन डिस्कस करतोय आणि मला खात्री आहे तुम्ही जर तो प्रॉपरली फॉलो केला तर तुम्हाला त्या ठिकाणी अपकमिंग बोर्ड एक्झाममध्ये बायोलॉजीला एक हँडसम डिसेंट स्कोर मिळवता येऊ शकतो. आता सुरुवात करूया आपण टायटलपासून. झिरो स्टडी. बाळांनो, असं काही नसतं. झिरो स्टडी हा कोणाचाच नसतो. 5%, 10%, 15%, 20% काही ना काहीतरी स्टडी हा तुमचा असतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला डोक्यातून हे काढून टाकायचं आहे की तुमचा झिरो स्टडी अजिबात नाही. तुम्ही सगळ्यात पहिले काय करा, तुमचं टेक्स्टबुक घ्या, इंडेक्स बघा आणि त्यामध्ये जे चॅप्टर्स आहेत तुमचे सिरियली त्या चॅप्टर्समध्ये एकदा नजर फिरवा आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये जे टॉपिक्स आहे ना ते जरा एकदा ओव्हरलुक करायचे. तुमचे 10-15 मिनिटं जातील. याच्याने तुम्हाला एवढं क्लिअर होईल की प्रत्येक चॅप्टरमधलं तुम्हाला काही ना काहीतरी थोडंफार का होईना येत आहे. ओके, सो जे येत आहे ना सगळ्यात पहिले ते परफेक्ट करा. ओके, कारण की जे मला पहिले येत आहे, जे माझ्या हातामधलं आहे ते मी आधी परफेक्ट केलं पाहिजे. म्हणजे मराठीमध्ये एक म्हणे ना, हातचं सोडून पळत्याच्या मागे लागायचं, तसं नाही करायचं. हे हातचं आहे, हे मला आधी येतं आहे, म्हणजे मी आधी वाचलेलं आहे किंवा मी आधी प्रिपेअर केलं होतं कुठल्या ना कुठल्या तरी एक्झामसाठी, कॉलेजच्या एक्झामसाठी, क्लासच्या एक्झामसाठी, किंवा कधीतरी वाटलं मोटिवेशन झालं आहे ना, एखाद्याचं सेशन बघितलं, मोटिवेट झालो आपण, अभ्यास करू, चांगला स्कोर मिळवू म्हणून काहीतरी वाचलं. सो असे जे काही टॉपिक्स तुम्ही याच्या अगोदर वाचले ते पहिले परफेक्ट करा. हे सगळ्यात पहिले क्लिअर आहे. आता मी जो प्लॅन सांगतोय तो आपण एक्झिक्यूट करूया. सो प्लॅन मी तुम्हाला असं सांगतोय की या ठिकाणी जे ॲव्हरेज स्टुडंट आहेत ज्यांचे स्कोर एवढे चांगले येत नाही, तर तुमचे पण स्कोर चांगले येऊ शकतात. सर मग 3 दिवसात शक्य आहे का? तर येस, ॲब्सोल्युटली शक्य आहे. कसं शक्य आहे मी तुम्हाला ते समजावून सांगतो. ओके, तर ते समजावून सांगण्यासाठी मी काय केलं आहे ना की मागच्या ज्या काही 4 क्वेश्चन पेपर्स आहेत तुम्ही जर इथे बघितल्या तर ते तुम्हाला इथे दिसतील. मार्च 2022, जुलै 2022, मार्च 2023 आणि जुलै 2023 या 4 क्वेश्चन पेपर्स मी घेतले आणि या 4 क्वेश्चन पेपरचं मी थोडं ॲनालिसिस केलं. ॲनालिसिस असं केलं, मी पहिले हे बघितलं की या 4 क्वेश्चन पेपर्समध्ये डायग्राम्सवर जे क्वेश्चन्स विचारले जातात ते किती मार्क्सला विचारले जातात. सो मार्च 2022 मध्ये 11 मार्काला विचारले, जुलैमध्ये 17, जुलै 22 मध्ये, मार्च 23 मध्ये 16 आणि जुलै 23 मध्ये 13. म्हणजे साधारण तुम्ही जर ॲव्हरेज काढला ना तर एक 14 मार्काला डायग्राम्स तुम्हाला ऑन ॲन ॲव्हरेज या त्या ठिकाणी विचारल्या जातात. त्यानंतर तुम्ही जर बघितलं डिफरन्सवाले क्वेश्चन, जसं मी तुम्हाला क्वेश्चन सांगायचं झालं तर इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्सचा डिफरन्स किंवा आर्टरी आणि वेन्सचा डिफरन्स किंवा होमोलॉगस ऑर्गन, ॲनालॉगस ऑर्गनचा डिफरन्स. सो अशा प्रकारचे जे डिफरन्सवाले क्वेश्चन्स आहे हे भरपूर वेळेस तुम्हाला विचारलेले आहे किंवा हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम हे क्वेश्चन्स. सो डिफरन्सवाले क्वेश्चन्स बघा, मार्च 22 मध्ये 7 मार्काला, जुलै 22 मध्ये 6 मार्काला, मार्च 23 मध्ये 8 मार्क्सला, जुलै 23 मध्ये 5 मार्क्सला. सो याचा ॲव्हरेज जर आपण काढला तर साधारणपणे 6 मार्काचा ॲव्हरेज बनतो. क्लिअर? त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर कॉलम्स, ओके, मॅच द कॉलम किंवा चार्ट बेस्ड क्वेश्चन्स तुम्ही जर बघितले तर मॅच द कॉलम कळतं ना तुम्हाला. म्हणजे काय, 2 कॉलम दिले तुम्हाला, फक्त जोड्या, म्हणजे तुमच्या समोरच प्रश्न असतो आणि तुमच्या समोरच उत्तर असतं. तुम्हाला फक्त कॉलमच्या पेअर्स जे आहे, मॅच द पेअर्स ज्याला म्हणतो, जोड्या जुळवा, ते व्यवस्थित लावायचे असतात. बघा त्या किती विचारलंय, मार्च 22 मध्ये 7 मार्काला, जुलै 22 मध्ये 8 मार्क्सला,
मार्च 23 मध्ये 8 आणि जुलै 23 मध्ये 6, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज किती मार्क्सला आहेत? 8 मार्क्सला आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जो पहिला सेक्शन असतो, सेक्शन ए ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये MCQ 10 मार्क्सला येतात आणि व्हेरी शॉर्ट आन्सर 8 मार्काला येतात. सो साधारणपणे तुम्ही जर हे बघितलं तर साधारण इथेच तुम्ही बघा तुमचं स्कोरिंग किती चांगलं येऊ शकतं जर तुम्ही हे सगळं ऍड केलं तर. ओके, सो आपण ऍड करायचं. 14 आणि 6 किती आले? 20. 20 आणि 8 28. 28 आणि 10 38. आणि 38 आणि 8 जवळपास 46 मार्कांचं स्कोरिंग हे तुमचं बघा. कोणते क्वेश्चन्स आहेत? जे एकदम म्हणजे सोपे क्वेश्चन्स म्हणता येतील, जे इझिली तुमची प्रिपेअर होऊ शकतात. ओके, आता याच्यात एक छोटासा ट्विस्ट पण आहे. हे क्वेश्चन्स तुम्ही जर प्रिपेअर करायला गेले ना तर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाहीये. म्हणजे फार तर मी असं म्हणेल की आता शेवटी आता काय असतं ना की शेवटी आपल्यामध्ये ती आग लागलेली असते आपल्याला, आहे ना, की बाबा नाही वेळ कमी माझ्याकडे, मला लवकरात लवकर करायचं. मग आपला ब्रेन पण आपल्याला सपोर्ट करतो. ओके, राईट. आणि त्या पद्धतीने आपलं प्रिपरेशन पण फास्ट झालेलं असतं आणि आपण जास्त वेळ पण अभ्यास करतो. सो माझी अशी इच्छा आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही हे जर व्यवस्थितपणे केलं ना तर इथे 46 मार्कांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता ऑन अन ॲव्हरेज सांगतोय मी तर म्हणेल की 46 जाऊ द्या. 46 पैकी आपल्याला 35 जरी मिळाले, इथे 35 जरी मिळाले एवढं सगळं करून तरी पुरेसं आहे ना. ओके, इथे 35 आणि प्रॅक्टिकलचे 30 मार्क्स, तिथे मी 25च पकडतो. सो हे जर दोघं ऍड केले तर साधारण 60 मार्काचं स्कोरिंग तुमचं होतंय आणि ते पण एका दिवसात होऊ शकतं, कारण की याला इतकं जास्त काही वेळ लागणार नाहीये. ओके, 1 किंवा 2 दिवस. आता मी काय केलंय ना, मग हे तुमचं काम सोपं कसं केलंय, हे तर आपल्या प्लॅनचा एक पार्ट झाला. अजून प्लॅन बाकी. आपल्याला स्कोरिंग 60 वर थांबवायचं नाही, आपल्याला स्कोरिंग 80+ 85+ न्यायचं आहे. ओके, दुसरा पार्ट. आता तुम्ही जर बघितलं तर हे सगळे जे काही आहेत हे सगळे तुम्हाला कुठे भेटणार? मग आम्ही आता हे शोधत बसू का डिफरन्स कोणते येणार काय येणार? अजिबात करायची गरज नाहीये. मी तुमच्यासाठी काही लाईव्ह सेशन्स घेणार आहे युट्यूबला. ओके, तुम्ही जर इथे माझी पूर्ण टॉपिक जर बघितलं तर 1 मार्च 2 मार्च 3 मार्च 4 मार्च 5 मार्च. ओके, सो 1 मार्चला मी काय घेतोय? डिफरन्स घेतोय. 2 मार्चला मी काय घेतोय? व्हेरी शॉर्ट आन्सर. ओके, 3 मार्चला काय करतोय? 3 मार्चला मॅच द कॉलम घेतोय. 4 मार्चला बघा तुम्ही इम्पॉर्टंट डायग्राम्स आणि चार्ट वाले क्वेश्चन घेतोय. 5 मार्चला तुम्ही जर बघितलं तर गेस्ट पेपर देतोय. त्याच्या व्यतिरिक्त जे मेन चॅप्टर तुमच्या सिलेबस मधले, ओके, रेस्पिरेशन सर्क्युलेशन बघा तो इथे मी कव्हर करतोय. इथे कंट्रोल कोऑर्डिनेशन कव्हर करतोय आणि इथे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल वाला जो चॅप्टर आहे 2nd नंबरचा तो कव्हर करतोय. सो मी तुमचं हे जे काही मी तुम्हाला इथे ऍक्टिव्हिटीज सांगितलं नाही या बऱ्यापैकी इथे लाईव्ह सेशन्स मध्येच कव्हर करून घेतो. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आणि याप्रमाणे सगळे सेशन्स अटेंड करा. यांच्या लिंक्स मी टेलिग्रामला टाकत असतो. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ओके, टेलिग्राम जॉईन करून घ्या. सो हा पहिला पार्ट कळाला आपल्या रिव्हिजनचा, ओके, किंवा प्लॅनचा. आता मी दुसऱ्या पार्टकडे येतोय. रेडी? तुमच्या सिलेबसमध्ये टोटल किती चॅप्टर्स आहेत? 15 चॅप्टर्स आहेत. ओके, राईट. तर बाळांनो हे जे 15 चॅप्टर्स आहेत ना, तर या 15 चॅप्टर्सला तुम्ही जर सगळ्यांना म्हणजे जर बघितलं तर ह्या 15 चॅप्टर्स पैकी 70 मार्काचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे. पण तुम्हाला बोर्ड त्या ठिकाणी जो पेपर देतो तो असतो 98 मार्कचा, कारण की विथ ऑप्शन असतो पेपर, आहे ना. सेक्शन बी मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन आहेत, सेक्शन सी मध्ये ऑप्शन आहेत, सेक्शन डी मध्ये पण ऑप्शन्स आहेत, बरोबर ना. सेक्शन बी मध्ये 12 पैकी 8 लिहायचे, सेक्शन सी मध्ये 12 पैकी 8 लिहायचे, सेक्शन डी मध्ये 5 पैकी 3 लिहायचे, म्हणजे ऑप्शन्स आहेत. ओके, म्हणजे पेपर हा तुमचा तसा बघायला गेला तर 98 मार्क्स आहे. ओके, त्यापैकी तुम्हाला 70 मार्काचा पेपर लिहायचा आहे. म्हणजे आता झालं ना सोपं. ओके, म्हणजे 28 मार्क्स हे जवळपास जास्त आहे. सो 28 मार्क्स जवळपास जास्त, याचा अर्थ माझं सोपं सरळ कॅल्क्युलेशन असं आहे की हे जे 15 चॅप्टर्स आहेत हे 15च्या 15 चॅप्टर्सच्या मागे लागू नका. ओके, मी तुम्हाला इथे काही मोजके 10 चॅप्टर्स दिलेले आहेत, हे पहिले परफेक्ट करा. कोणते 10 चॅप्टर्स आहे? व्यवस्थित लिस्ट बघा. ओके, सो पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, हे नंबर्स जे तुमच्या इंडेक्स मधले नंबर आहे तेच नंबर आहे. पहिला दुसरा चॅप्टर, त्याच्यानंतर 5 6 7, त्याच्यानंतर 8 9 आणि 13 14 15 हे चॅप्टर्स परफेक्ट करा. कारण की हे जर चॅप्टर्स तुम्ही परफेक्ट केले तर तुम्ही इथे तुमचं स्कोरिंग बघा. 6 6 12, त्याच्यानंतर 4 16 21 26 आणि 7 33 8 41 आणि हे 9, म्हणजे साधारण 50 मार्क्स कंपल्सरी तुम्हाला 10 चॅप्टर्स मधून मिळतील. 50 मार्क्स म्हणजे 50 मार्क्सचा पेपर तुम्ही लिहू शकता 10 चॅप्टर जरी परफेक्ट केले तरी. इकडे 50, प्रॅक्टिकलचे 25, 75 पर्यंत जातात. आणि जर सपोज विथ ऑप्शन वेटेज बघितलं तर विथ ऑप्शन तर वेटेज जास्त होतं. 8 आणि 8 16, 16 आणि 6 22, 22 आणि 7 29, 29 आणि 7 36, 46, 47, 57, 61, 65 आणि 69, म्हणजे 69 मार्काचं विथ ऑप्शन वेटेज आहे. ओके, सो एक डिसेंट स्कोर तुमचा येऊ शकतो. मी इतकं तुम्हाला परफेक्ट सांगतोय. सर मग उरलेले 5 चॅप्टर करायचेच नाही का? अजिबात नाही. मी असं म्हटलोय का? नाही, तो आपल्या स्ट्रॅटेजीचा तिसरा प्लॅन आहे.
पहिला प्लॅन काय होता की बाबा मी तुम्हाला जे सांगितलं की तुम्हाला हे सगळे जे काही डिफरन्स आहेत, ओके, डायग्राम, डिफरन्स, कॉलम, MCQ, व्हेरी शॉर्ट आन्सर, हे परफेक्टच आलं पाहिजे. हा पहिला प्लॅन आहे. तसं बघायला गेलं तर पहिला प्लॅन मी काय सांगितलं तुम्हाला, अगोदर काय येतं ते परफेक्ट करा. हा दुसरा प्लॅन आहे, राईट. त्याच्यानंतर तिसरा प्लॅन काय सांगितला की हे 10 चॅप्टर्स एकदम परफेक्ट करा. आता चौथा प्लॅन तो असा की जे उरलेले 5 चॅप्टर्स आहेत, हे उरलेले 5 चॅप्टर्स, काही जण म्हणतील सर आम्हाला ते म्हणजे वाचायला जड जाते, कसे वाचणार, कसं होणार, काय होणार. तर हे 5 चॅप्टर्स आहे ना तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पूर्णच करायला पाहिजे. आयडियली तर तेच सांगितलं जातं जनरली, ऑथेंटिक किंवा जेन्युइन तर सजेशन हेच असेल की ते करायला पाहिजे तुम्ही. पण समजा वेळ कमी पडतोय तर त्या 5 चॅप्टरपैकी तुम्हाला जे वाटतंय की बाबा मला अगोदर मी एवढं वाचलं होतं ते परफेक्ट करा पहिले, आणि काही टॉपिक्स सिलेक्ट करून घ्या की बाबा मी या चॅप्टरमधले हे 5च टॉपिक करून जाईल. आले तर ठीक, नाही आले तर तसंही मी तो ऑप्शनला सोडणार होता. तो ऑप्शनला पूर्ण सोडू नका, त्यातले काही टॉपिक्स करून जा. ओके, 5 चॅप्टर्स जे उरलेले आहेत त्यातले काही टॉपिक्स करून जा, 5-5, 6-6 टॉपिक करून जा. त्यातलेच जर बोर्डला आले तर तुमचा फायदा आहे, आणि समजा नाही आले तर तसंही तुम्ही ऑप्शनला सोडणार होता. म्हणजे रिस्क घेताय तुम्ही त्या ठिकाणी, पण ही रिस्क कॅल्क्युलेटेड असणार आहे. ओके, राईट. आता सर हे चॅप्टर्स आम्हाला भेटतील का कुठे? येस, फ्री भेटतील तुम्हाला. कुठे भेटतील बघा, आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलची जी प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट कोणत्या नावाने, HSC बोर्ड 2024 या नावाने बघा प्लेलिस्ट आहे. तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, त्याच्यावर जा. एवढे सगळे चॅप्टर्स मी ऑलरेडी कव्हर केलेले आहेत फ्रीमध्ये. ओके, काही जण म्हणतील सर मग याच्यात सगळे तर नाही आहे, उरलेले चॅप्टर्स पण पाहिजे, पण आम्हाला एकदम डिटेल पाहिजे, एकदम व्यवस्थित पाहिजे. तर तुम्हाला जर व्यवस्थित हवे असतील तर हा माझा एक कोर्स आहे, हा माझ्या ॲप्लिकेशनवर आहे. सध्या मी तो सर्व विद्यार्थ्यांना 99 रुपीजमध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. ओके, सो ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲप इन्स्टॉल करून घ्या, कोर्स जॉईन करून घ्या. इथे तुम्हाला बायोचे सगळेच्या सगळे 15च्या 15 चॅप्टर्स एकदम प्रॉपर टॉपिक वाईज व्यवस्थितपणे घेतलेले आहेत. रिव्हिजनच्या अँगलनेच घेतलेले आहेत. म्हणजे असं नाही की एकदम पार एक चॅप्टर आणि त्याला 10-10, 15-15 पार्ट आहे, असं अजिबात नाहीये. 3-3, 4-4 पार्टमध्ये मी ते संपवलेले आहेत. काही चॅप्टर 1-1, 2-2 पार्टमध्ये पण संपलेले आहेत. ओके, सो तुम्ही बघून घ्या. 99 रुपीज काही जास्त नाहीये. तुमची तयारी व्यवस्थित होणं हे महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला दोघंही ऑप्शन दिले, फ्रीवाला पण दिला आणि पेडवाला पण दिला. पुढे जाऊया, राईट. सो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही MST-CETची तयारी करणार असाल तर आपण 7 तारखेपासून 7 मार्चपासून आपला MST-CETचा क्रॅश कोर्स स्टार्ट करतोय आहोत. हा लाईव्ह कोर्स आहे. याची प्राइस 5 तारखेपर्यंत, 5 मार्चपर्यंत तुम्ही जर घेतला तर 999 मध्ये आहे, 999 मध्ये आहे. त्याच्यानंतर त्याची प्राइस वाढू शकते. सेम कोर्स रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण आहे. त्याची प्राइस 5 मार्चपर्यंत 499 आहे, नंतर वाढेल. याच्या व्यतिरिक्त टेस्ट सिरीजचा एक कोर्स आहे आणि एक MCQ बॅच आहे. हे दोघंही कोर्स त्या ठिकाणी तुम्ही 599 आणि 499 ला घेऊ शकता. हे सगळे कोर्सेस माझ्या ॲप्लिकेशनवर आहे. दिगंबर माळी हे माझं ॲप्लिकेशन आहे. तसंच माझी वेबसाईट आहे, याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. एकदा नक्की चेक करा. ओके, राईट. सो आता आय थिंक प्लॅन समजलेला आहे. पहिली गोष्ट, घाबरू नका. उरलेल्या 3 दिवसात तुमचं स्कोरिंग होऊ शकतं. फक्त मी सांगितलं त्याप्रमाणे एक्झिक्यूट करा आणि अभ्यासाला लागा. आता प्लॅन कळालेला आहे. आता जास्त काही म्हणजे लाईव्ह लेक्चर्स तासनतास 4-4, 5-5 तास बघण्यापेक्षा प्लॅन कळाला, त्याला एक्झिक्यूट करा व्यवस्थितपणे. ऑल द बेस्ट. बस, जास्त काही मी तुमचा वेळ घेणार नाही. ओके, थांबायचं मग. चलो बाय. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. आणि काही डाऊट्स असतील कमेंटमध्ये टाका. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.